मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषेबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यानंतर खरं तर ते वक्तव्य होतं की मराठी आमची आई असेल तर हिंदी आमची लाडकी बहीण आहे, अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रभरातून आल्याचं आपण पाहिलेलं आहे। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पुण्यातील पदाधिकारी आहेत त्यांनी वेगळ्या पद्धतीने याचा समाचार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुणेचं जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे कार्यालय आहे ते कार्यालया शेजारी प्रताप सरनाईक यांना उद्देशून एक कविता असलेलं फ्लेक्स लावण्यात आलेला आहे। मराठी भाषेचा करतो अपमान, असा कसा तुझा प्रताप, आम्ही तर मराठीचे पाईक, आपण कसले नाईक, अशा आशयाची ही कविताच या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लावण्यात आलेली आहे। ज्या कार्यकर्त्यांकडून ही कविता लावण्यात आलेली आहे ते कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत। प्रताप सरनाईक यांनी वक्तव्य केलं होतं की मराठी आमची आई असेल तर हिंदी आमची लाडकी बहीण आहे। त्याच्यानंतर तुम्ही आता अनोख्या पद्धतीने या वक्तव्याचा समाचार घेतलाय। महाराष्ट्रातले जे मंत्री आहेत यांनी जी 2 दिवसापूर्वी गरळ ओकली, मराठी भाषेबद्दल मराठी अस्मिता त्यांनी जपली पाहिजे, पाळली पाहिजे, परंतु त्यांच्या गरळेतनं संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी काय गरळ ओकली हे सिद्ध झालेलं आहे। आणि आज या ठिकाणी आम्ही मराठीचा जो बाणा आहे, आमचा महाराष्ट्र विमान सेना हा पक्ष मराठी भाषिकांसाठी, मराठी माणसासाठी त्याचा जन्म झालेला आहे आणि हा मराठी भाषेचा बाणा आम्ही चमकदारपणे सगळ्या जनतेला दाखवू शकतो। आज एक छोटंसं आम्ही मार्मिक 4 ओळी लिहिलेल्या आहेत। ह्याच्यातनं जर नाही का या शासनात बसलेले जे मंत्री आहेत त्यांना मराठीची अस्मिता समजत नसेल तर महाराष्ट्र विमान सेना आणि आमचे राजसाहेब ठाकरे हे समर्थ आहेत। वेळ आली की आम्ही त्यांना दाखवून देऊ। आपण पाहतोय की प्रताप सरनाईक यांचा अनोख्या पद्धतीने या ठिकाणी समाचार घेतलेला आहे आणि अनोखी कविता असलेल्या फ्लेक्स जे आहे ते शहरातील अनेक ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।